सर्वपक्षीय बैठकीतून विरोधक बाहेर पडले। टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीसाठी बोलावल्यानं विरोधक आक्रमक, तर वॉकआउट केल्यानंतर काही वेळाने विरोधकांची बैठकीला पुन्हा हजेरी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता। महिला विधेयकासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार। शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांसंदर्भात लोकसभा सचिवालयाचा महत्त्वाचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं। सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्या सोबत आलेत। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। एखादा हनुमान येईल आणि तुमची दाढी जाळून टाकेल। शिंदेंनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये। संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका। लोकसभा अध्यक्षांचा निर्णय स्वागतार्ह आहे। कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतला। फुटीर खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया। तर नियमात नसतानाही निर्णय घेतला हे चुकीचं आहे। नाना पटोले यांची टीका। 2022 पासून उद्धव ठाकरेंनी खूप दावे केले, मात्र ते सगळे खोटे ठरलेत। कोर्ट, निवडणूक आयोग सत्तेच्या बाजूने उभे राहिलं। फुटीर खासदारांच्या विलीनीकरणाला दिलेल्या मान्यतेवरती खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचं छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आज दुपारी 4 वाजता आंदोलन। मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन असणार। राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। राम मंदिर दानचोरी प्रकरणामध्ये स्वतंत्र चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी। सर्व देणग्यांचा हिशोब सार्वजनिक करण्याचाही पत्रामध्ये उल्लेख। वांगचुक यांच्यावरती जबरदस्तीने उपोषण सोडण्याचा दबाव। वांगचुक यांच्या आंदोलनाला सरकार घाबरतंय। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका। वांगचुक यांच्यावरती दिल्लीमध्ये सफदरजंग या रुग्णालयामध्ये उपचार, तर वांगचुक यांची प्रकृती स्थिर। रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन देखील जारी। तज्ञ डॉक्टरांचं पथक वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। आंदोलक उद्या संसदेवर मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी देण्यात यावी। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांची कोर्टात याचिका आहे। तर सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडाला, गीतांजली वांगचुक यांची प्रतिक्रिया। दिल्लीच्या जंतर मंतरवरती अभिजित दिपकेंचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे। अभिजित दिपकेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्यानंतर दिपकेंचं उपोषण सुरू झालंय। सोनम वांगचुक प्रकरणामध्ये हुकुमशाही सुरू आहे। लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करतंय। नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। तर नीट परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्यांना फाशी द्या, पटोलेंची मागणी। पुणे पालिकेमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची जय पवार यांच्या पुढे नाराजी व्यक्त। निधी वाटपावरून नगरसेवकांनी यावेळेस नाराजी व्यक्त केली आहे। महापालिकेमध्ये आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जय पवारांकडे मागणी। निधी वाटपासंदर्भात जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। पुण्याच्या भोर नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद चिघळला। प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची केबिन सील। केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान। चौकशीनंतरच केबिनचे सील काढण्यात येईल, मुख्याधिकाऱ्यांची माहिती। भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर। 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आणि त्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे। निलेशचंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। निलेशचंद्र मुनींनी स्वतःची पातळी ओळखून बोलावं। ठाकरेंचे नेते अखिल चित्रे यांचं विधान। उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठणऐवजी कुराणाचं पठण करावं असं वक्तव्य निलेशचंद्र मुनी यांनी केलं होतं। केडीएमसीच्या मनपा रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला मोठा दणका। रमेश म्हात्रेचा जामीन हायकोर्टाकडून रद्द। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचे कोर्टाचे आदेश। केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या 5व्या महिला आरोपीलाही अटक। आरोपी साधना कारंडे हिला राहत्या घरातून ताब्यात घेतलं। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पार्थ पवारांना मंत्रिपद देऊन अजितदादांना श्रद्धांजली द्यावी। नंदुरबारचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांचं हे मागणी आहे। अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता पार्थ पवार यांच्यामध्ये असल्याची मोरे यांची ही प्रतिक्रिया आहे।
मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून घाटी रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी। शिरसाट यांकडून विभागातील विविध विकास कामांचाही आढावा। काम न झाल्यानं शिरसाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावरती भडकले। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासंदर्भात महायुतीमध्ये वाटाघाटी सुरू। अध्यक्षपदाच्या वाटपावरती महायुतीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। जिल्हा बँकेचे पहिले अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता। नागपुरातील गुन्हेगारीवरती आळा घालण्यासाठी नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा कडक पवित्रा आहे। रात्री 11 पर्यंत शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पानटपरीसह सर्व आस्थापना बंद करण्याचे निर्देश। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं उपोषण। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून महावितरण विरोधामध्ये महावितरण कार्यालयाबाहेरच झोपा आंदोलन करण्यात आलं। अघोषित भार नियमनामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे। नियमित वीज पुरवठ्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। जळगावच्या अकलूत गावामध्ये 1.5 महिन्यापासून पाऊस नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। कापूस, सोयाबीनसह पिकं करपू लागली असून पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची भीती आहे। सिंधुदुर्गच्या पावशी गावामध्ये मुंबई गोवा महामार्गाला तडे गेले। जिल्ह्यातील 66 महामार्गांची अशीच दुर्दशा झाली आहे। महामार्गांच्या कामावरती नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। बुलढाण्याच्या निवाणामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे न उगवल्यानं 4 एकर पिकावरती रोटावेटर फिरवलेला आहे। बियाणे खराब असल्याचा आरोप यावेळेस शेतकऱ्यांना केलेला आहे आणि दुबार पेरणीसाठी मदतीची मागणी देखील केली आहे। राज्यातील 16 जिल्ह्यांना तसेच काही घाट प्रदेशांना पावसाचा येलो अलर्ट। पुणे घाट परिसर, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे। हवामान खात्याचा हा अंदाज आहे। मोठी बातमी आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेने डॉक्टरला मारहाण केल्याचं प्रकरण। त्या प्रकरणी रमेश म्हात्रेला कल्याण पोलिसांनी आत्मसमर्पणाची नोटीस पाठवली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याची पोलिसांची ही नोटीस आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेला नोटीस पाठवण्यात आलेली आहे। कल्याण पोलिसांनी आत्मसमर्पणाची ही नोटीस पाठवली आहे। कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी। आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर आज पावसाची दिवसभर हजेरी आहे, तर मुंबई आणि उपनगरात देखील पावसाची हजेरी आहे। डोंबिवलीमध्ये देखील मुसळधार पावसाची हजेरी। काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण, नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा। परभणी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसामुळे पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनवरील छताला गळती। प्लॅटफॉर्ममध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित। सलग 3 दिवसांपासून नागपूरमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे, मात्र आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे। आज सकाळपासून नागपूरमध्ये काहीसं ढगाळ वातावरण आहे। पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे। नंदुरबारच्या शहाद्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या लिलावाविरोधात सभासद आणि शेतकरी आक्रमक। सूतगिरणी वाचवण्यासाठी चिंतन बैठक, गरज पडल्यास न्यायालयीन लढाई आणि आंदोलनाचाही इशारा देण्यात आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवली आणि त्यामुळे शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे। 1.5 महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं शासनानं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या भुसावळमध्ये चांगला पाऊस पडावा यासाठी श्री रामकृष्ण प्रभात फेरी तर्फे धोंडी यात्रेचं आयोजन। कडुनिंबाच्या पालांचा पारंपरिक पेहराव करून वरुणराजाला साकडं घालण्यात आलेलं आहे। साकीनाका येथील खैराणी रोडवरील मॅनहोल मृत्यू प्रकरणामध्ये चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम आहे। दुर्घटनेला 15 दिवस उलटून गेल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात आहे। उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला होता। मुंबईच्या मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये अटक बेकायदेशीर कंत्राटदाराचा जामीन कोर्टानं फेटाळलाय। मानखुर्दमध्ये 4 मजली बेकायदा इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता। यामध्ये कंत्राटदार अब्दुल इद्रिस याला अटक करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये गेल्या महिनाभरात
यावेळेस 900हून अधिक झाड पडल्याच्या घटना घडल्यात, तर 1200हून अधिक फांद्या तुटून पडल्यात. पालिकेच्या पावसाळ्याआधी फांद्या छाटण्याच्या कामांवर प्रश्नचिन्ह त्यामुळे उपस्थित केलं जात आहे. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुतारवाडीच्या डोंगराला भेगा, डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. भांडूप पश्चिमेतील विलेज रोड जवळची घटना. फुटपाथ खचल्यानं 2 दुचाकी खाली पडल्या. दरड कोसळल्यामुळे लोणावळा घाटातील रेल्वेची 3री मार्गिका अद्यापही बंदच आहे. 3ऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम अद्यापही सुरूच आहे. 24 जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. केडीएमसीचा 100% नालेसफाईचा दावा मुसळधार पावसामुळे फोल ठरलाय. कल्याणमधील गोविंदवाडी नाला या प्लास्टिक कचरा संपूर्ण नाला जलपर्णीनं गुदमरलेला आहे. नाल्यातील कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला असून पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झालाय. मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला. पावसाचा जोर ओसरल्यानं 5 दिवसात पाणीसाठ्यामध्ये फक्त 0.87% वाढ झालेली आहे. धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 50.77% आहे. तलाव पूर्ण भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये 53.24% पाणीसाठा. दमदार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागातील पाणी टंचाईची चिंता कमी झाली आहे. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खेरनिंको धरण हे भरलंय, त्यामुळे मानवनिर्मित धबधबा प्रवाहित झालाय. धरणाच्या सांडव्यावरून टप्प्याटप्प्याने कोसळणाऱ्या धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये. कोकणामध्ये सुरू असलेल्या पावसानं धबधबे प्रवाहित झालेले आहेत. शेकडो फुटांवरून कोसळणारा निवळीचा धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय. निवळी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. अहिल्यानगरच्या भंडारदरा परिसरामध्ये मान्सून सक्रिय होताच वसुंधरा फॉल्ससह अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. 100 फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरतोय. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी होती. कल्याणच्या पलंगगड परिसरातील धबधब्यावरती पाण्याचा अंदाज न आल्यानं एक तरुण बुडाला होता. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत या तरुणाला पाण्यातून बाहेर काढलं असून त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत. रायगडच्या इर्शाळगड आणि प्रबळगडाच्या दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची थरारक सुटका. पोलीस, स्थानिक वाटाडे, निसर्गमित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या संयुक्त बचाव मोहिमेला अखेर यश. चांगला पाऊस पडावा यासाठी सांगलीच्या जत तालुक्यामध्ये चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलेलं आहे. जत तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नाहीये, त्यामुळे आता वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ येथील ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावलं. लग्नाच्या विधीनंतर गाढवांची गावातून मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे. वाशिमच्या चिखली खुर्द ते सुराळा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चिखलमय रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी करूनही काम सुरू न केल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन झालंय. 100 फुटी लोखंडी पूल पुराच्या पाण्यात बुडाला. पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे नदीकाठच्या मालमत्तांचं, शेतीचंही मोठं नुकसान झालंय. जम्मू काश्मीरच्या राजौरी शहरामध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरानं मोठं नुकसान झालंय. 2 घरं कोसळली असून बेला बस स्थानक परिसरातील अनेक वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झालंय. बोरिवलीच्या दौलतनगर हिंदू स्मशानभूमीमध्ये राख चोरी करत असल्याचा प्रकार समोर. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडलंय. राख चोरून त्यातून सोनं काढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पुण्यातील 5 प्रसिद्ध रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित. एफडीएने केलेल्या तपासणीमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे. तर औंध जिल्हा रुग्णालयातील मेट्रो रक्त केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. कर्तव्यावर असताना मद्यपान आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुणे एसटी विभागाकडून कारवाई. मागील 8 महिन्यामध्ये पुणे विभागातील तब्बल 10 कर्मचारी निलंबित. 4 कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करू नये अशी नोटीसही बजावण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेमध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्र देत 45 लाख रुपयांची फसवणूक. या प्रकरणी महापालिकेतील शिपायाविरोधात गुन्हा दाखल.
तर बनावट लेटरहेड आणि शिक्क्यांचा वापर केल्याचंही उघडकीस. पुणे पालिकेच्या सदनिका, इमारती आणि जागांची मालमत्ता कराची तब्बल 35 कोटींची थकबाकी थकली. पुणेकरांकडून पालिका मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची कारवाई करते, पण आता पुणे महापालिका कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. पुण्यामध्ये महावितरणची धडक कारवाई आहे. 1281 वीज चोरांना बसला 81 लाखांचा दंड. महावितरणनं केवळ 15 दिवसात केली आहे कारवाई. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये वेळाचा धाक दाखवून विवाहितेवरती अत्याचाराचा प्रयत्न. अत्याचारानंतर घटनास्थळावरून आरोपी पसार. मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथकं तयार आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाकडून पाहणीही करण्यात आलेली आहे. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील मंदिरामध्ये विचित्र चोरीची घटना. चोरट्यानं आधी यावेळेस पादुकांना नमस्कार केला आणि त्यानंतर त्या चोरून नेल्याचा प्रकार संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे. बीड शहरामध्ये जेवणाचं बिल मागितल्याच्या कारणावरून हॉटेल चालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना. तलवार आणि लाकडी दांडक्यांसह आलेल्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुणे आरटीओकडून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या 2684 वाहनांवर कारवाई. प्रत्येकी 1000 रुपयांचा आकारला दंड. अशा वाहनांच्या आरटीओमधील काही कामही तात्पुरती बंद. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसवणं बंधनकारक. पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये ऑनलाईन ट्रेडिंगसाठी पैसे मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये तरुणाकडून शेजारच्या घरामध्ये चोरी. पोलिसांकडून आरोपीला अटक. 70,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणीही जप्त. मीरा भाईंदरमध्ये एमएमआरडीएचा ढिसाळ कारभार. पुन्हा चव्हाट्यावरती बॅरिकेड्स न लावता रस्त्यावरती खड्डे बुजवण्याचं काम सुरू. या दरम्यान गरम डांबरावरती घसरून दुचाकीस्वाराचा अपघात. मुंबईतील कोस्टल रोडवरती भरधाव पर्शे कारचा भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकावर आदळली. कारमधील एअरबॅग उघडल्यानं चालक थोडक्यात बचावला. कार रस्त्यावरून हटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिंडीचं प्रस्थान. विठ्ठल रुक्मिणी पूजेनंतर वारकरी पंढरपूरकडे रवाना झालेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पंढरपूर मंदिर परिसर आणि दर्शन रांगेची बुलेटवरून पाहणी. भाविकांसोबत संवाद साधत स्वच्छता आणि सुविधांसंदर्भात प्रशासनाला दिल्या सूचना. दर्शन रांगेतील भाविकांना खिचडीचंही वाटप करण्यात आलेलं आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूर नगर परिषदेकडून शहर आणि चंद्रभागा नदीचा तीर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी शौचालय आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे. नदीचं पाणी स्वच्छ राहण्यासाठी जैविक फवारणी देखील करण्यात आलेली आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खामगाव आगारातून 35 विशेष एसटी बसेसचं नियोजन. या सेवेमुळे वारकऱ्यांचा प्रवास सोपा होणार आहे. महिलांना 50% तर ज्येष्ठांना मोफत प्रवेशाची सुविधा असणार आहे. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. तांबोळी परिवाराकडून गेल्या 2 दशकांपासून पालखीतील वारकऱ्यांची सेवा. तांबोळी परिवाराकडून राहण्यासह भोजन आणि आरोग्याची व्यवस्था.